पुढची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी अवघा 1 तास उरला असतानाच मागाठाणे मतदारसंघात शिवसेनेमध्ये सध्या असंतोष उफाळून आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। इच्छुक उमेदवार वैष्णवी पुजारी यांना डावलून बाहेरील उमेदवार भाजपकडून लादण्यात आलाय। याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेचे शाखा प्रमुख प्रकाश पुजारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने काळे झेंडे दाखवत आमदार प्रकाश सुर्वे आणि उमेदवार प्रकाश दरेकर यांचा निषेध नोंदवण्यात आला। यावेळेस मोठ्या प्रमाणात समर्थकांच्या वतीने घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। तर इच्छुक उमेदवार वैष्णवी पुजारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी। पाहूया। प्रभाग क्रमांक 3 मधून पाहिलं गेलं तर आपण प्रकाश दरेकरांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत पण त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल दादा, प्रकाश दरेकरांना उमेदवारी देण्यात आली, आपण नाराज दिसत आहेत, आपण काळे झेंडे देखील दाखवून सुद्धा निषेध करत आहेत, काय सांगणार? आमचा निषेध या भाजपा पक्षाला आहे आणि पक्षाच्या लोकांनी तिकीट देताना स्थानिक लेवलच्या लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे होते। हे तिकीट अचानक कसे डिक्लेअर झाले, कुठून झाले? कोण एखादा प्रवीण दरेकरचा भाऊ आहे म्हणून तिकीट दिला जातो, एक कोणीतरी एखादा मुलगा असेल म्हणून तिकीट दिला जातं, ते कशा देतात? ह्याची चौकशी कार्यकर्ते ते अन्याय होत आहे। आपण पाहिलं तर वैष्णवी दिदी त्या आहेत, ताई आहेत, त्या काही दिवसापासून आपण बघतो तयारी करत होत्या, आपल्याला पक्षाकडून आश्वासन देखील होता, मात्र ऐन जे वेळेत आहे भाजपला तिकीट गेलेलं आहे। हे कुठे ना कुठे भाजप ठरवतं का आता शिवसेनेला कुठून तिकीट? मला असं वाटतंय की पुढच्या 2026 महाराष्ट्रामध्ये भाजपच चालवणार आहे का हेच वाटते। म्हणजे बाकी पक्षाला संपवण्याचं काम करणार आहे का भाजप, हे दिसतंय आम्हाला, कार्यकर्त्याला दिसतंय ते कोणा 2026 ला काय होणार आहे। म्हणजे पक्ष हा टिकणार आहे का नाही? आमच्यासारख्या कार्यकर्ता निष्ठाने काम करतो, आम्हाला भीती वाटायला लागले पक्षामध्ये काम करत असताना। आमच्यासारख्या कार्यकर्ते अन्याय होत आहे। आपल्या आमदारांशी बोलणं झालेलं का? आमदारांनी आमदार प्रकाश सुर्वे साहेबांचं म्हणणं आहे की मी तुमची बाजू मांडली आहे, पण माझे वरिष्ठ वरच्या लेवलचे कोण ऐकायला जात नाही। तर आपण पाहिलं तर वरिष्ठ जे त्यांचे प्रकाश सुर्वे यांचं ऐकलं जात नाही असं प्रकाश सुर्वे यांनी प्रकाश पुजारी यांना सांगितलेलं असं आपल्याला पाहिलं। व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, मुंबई। रात्रंरात्र सगळे गोष्टी बदलून जातात आणि ज्यांना सांगितलं होतं की तुम्ही जावा वॉर्डमध्ये फिरा आणि शिवसेनेसाठी धनुष्यबाणासाठी लढा, पण ती शिवसेनाच इथे राहिली नाहीये। आज इतक्या वर्षापासून इथे शिवसेनेचा हा बालकिल्ला म्हणला जातो। आम्ही आज प्रकाश सुर्वे सोबत आणि पक्षासोबत आम्ही निष्ठावान राहिलो। आज लोक आम्हाला नक्की बोलतात की तुम्ही अपेक्षा उमेदवारी करा, पण आम्ही ज्या पक्षासाठी आम्ही रात्रंदिवस घाम गाळला, गल्ली गल्ली फिरलो, मग तिथे आम्ही अपक्ष का उभं राहायचं, हा आमचा प्रश्न आहे। तर मग हे आम्ही अपक्ष उभं राहण्यासाठी आज कोण आहेत ना दुसरे लोक, तुम्ही तुमच्या मुलाबाळांना का अपक्ष उभं नाही करत? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।